मुंबई महापालिकेच्या केईएम म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या कौशल्यश्रेष्ठ एकलव्य रुग्णालय या नामांतराला ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध करण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि आमदार अजय चौधरी यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता संगीता रावत यांची भेट घेऊन आपल्या विरोधाची नोंद केली। विशेष म्हणजे निवासी डॉक्टरांच्या माड या संघटनेच्या वतीनंही केईएम रुग्णालयाच्या नामांतराला विरोध करण्यात आलाय। मुंबई लोढा हटवा मुंबई वाचवा, लोढा हटवा मुंबई वाचवा, लोढा हटवा मुंबई वाचवा, लोढा हटवा मुंबई वाचवा, लोढा हटवा। पण पक्कं की ठाकरेंच्या शिवसेनेकडून केईएमच्या नामांतराच्या मुद्द्याला विरोध करण्यात येतोय। किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय असं या रुग्णालयाचं मूळ नाव आहे आणि त्याची नामांतर कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल रुग्णालय असं करण्यात यावं अशी मागणी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आणि त्यानंतर आरोग्य समितीनं तो प्रस्ताव मंजूर करून तो पुढे पाठवलेला आहे। आपण पाहूयात मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे। 1925 ला आणि राजे एडवर्ड यांनी 7 लाखाचं योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानाच्या वेळेला ह्या लोढाचा आजोबा कुठे होता, ह्या लोढाचा पंजोबा खापर पंजोबा कुठे होता ते विचारा। आज तुझ्याकडे पैसे जास्त झाले नको नको त्या बिल्डिंगच्या माध्यमातून तर तू पैशावर उडणार। वाटते का आपले जे गावत देतात ना वेगवेगळे नावं टेनेंथा टेनेंथा हे सगळे द्या ना। मग काय म्हणाले सावित्री द्या, भगीरथी द्या, कावेरी द्या, ते का नाही देत? किंवा तुमचं हिंदुत्व कुठे जाते? म्हणजे माझं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं ह्या लोढाची प्रवृत्ती आहे। त्याचा आम्ही निषेध करतोय। त्याच्यात हिंमत असेल ना त्याचं नाव बदलून बोर्ड लावायला या, येताना चालत या, जाताना तुम्ही जाणार तसे नाहीत। केईएम रुग्णालयाच्या नामांतराचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय समजून घेऊया ग्राफिक्समधून। परळच्या केईएम म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालयाच्या कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल रुग्णालय अशा नामांतराची मागणी आणि ती केली मंगल प्रभात लोढा यांनी। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांकडून या नामांतराची मागणी करण्यात आली। आरोग्य समितीने नामांतराचा प्रस्ताव मंजूर करून तो मुंबई महापालिका आयुक्तांकडे अभिप्रायासाठी पाठवलाय। पण केईएम रुग्णालयाचं मूळ नाव बदलण्यास ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे। आणि केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आपल्या एक्स पोस्टमधून केली आहे। केईएम रुग्णालयाचं नाव तुम्ही बदलत असाल तर मुंबईतल्या इतर ऐतिहासिक वास्तूंची नावही बदलणार का असा प्रश्न करून त्यांनी या सगळ्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती ही मुख्यमंत्र्यांना केली। केईएमच्या नामांतराला विरोध असेल तर त्यांनी आम्हाला किंग एडवर्ड आवडतात असं सार्वजनिकरित्या सांगावं असा खोचक टोला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लगावलाय। किंग एडवर्ड असा 75 वर्ष झाले आझादीचे, तरी पण एडवर्डची माला जपतात। त्यामध्ये काय त्यांच्या पॉलिटिकल हेतू आहे की काय मला माहीत नाही, पण माझ्या मताप्रमाणे काय जे विदेशी संस्था होती, विदेशी राजा होते, त्यांचं नाव इंग्लंडमध्ये ठेवायचे असेल तर ठेवा, खुशाल ठेवा, भारतामध्ये नको। केईएम असाच राहणार आहे, फक्त किंग एडवर्डची बजाय कौशल्यवीर एकलव्य मेमोरियल असा नाम होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे